तर राज्यामध्ये आज अगदी सुरुवातीलाच बातमी आहे दोन्ही शिवसेनेमधील वादाची। शिंदेंच्या शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंवर गंभीर स्वरूपाचे आरोप केले। 2 मर्सिडीज दिल्याशिवाय ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पद मिळत नव्हती असा दावा नीलम गोऱ्हेंनी केलाय आणि त्यावरून आता राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद, 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। निर्लज्ज बाई आहे, निर्लज्ज, नमक हराम। एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंड पुकारलं आणि त्यानंतर दोन्ही शिवसेनेमध्ये वादाचे वारे सुरूच आहेत। उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून शिंदेंच्या शिवसेनेवर सातत्यानं खोक्यांचे आरोप होत होते। शिवसेना फुटली तेव्हा शिंदेंसोबत गेलेल्या आमदार खासदारांनी खोके घेतल्याचा आरोप तर ठाकरेंच्या शिवसेनेकडून सातत्यानं सुरूच होता। त्यानंतर आता शिंदेंच्या शिवसेनेकडूनही ठाकरेंच्या शिवसेनेबाबत एक मोठा आणि गंभीर दावा करण्यात आलेला आहे। ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये 3 वेळा आमदार आणि 2 वेळा उपसभापती भूषवलेल्या नीलमताई गोऱ्हेंनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघालंय। 2 मर्सिडीज दिल्यावरच ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये पद मिळायची असा मोठा आरोप नीलम गोऱ्हेंनी केलाय आणि यानंतर ठाकरेंची शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे। आपल्या पत्रकार परिषदेमध्ये नीलम गोऱ्हेंवरती भाष्य करत असताना संजय राऊतांची जीभ मात्र घसरली। राऊतांनी काय म्हटलंय ते पाहण्याआधी नीलम गोऱ्हेंच्या ज्या विधानावरून वाद रंगलाय ते विधान पाहूयात आणि मग संजय राऊतांनी काय टीका केली त्याकडे देखील जाऊयात। संपर्कच नको असेल नेत्यांना तर आपण जिथे नकोसे आहोत तिथे आपण किती ताब्यात घेण्याचा प्रयत्न नवीन मॅनेजरचा 12-13 पासूनच सुरू होता। नाही त्यांच्यावर ढकलला जात होता। 2 मर्सिडीज गाड्या मिळाल्यावरती एक पद। नमक हराम हा शब्द कापायचा नाही। निर्लज्ज हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये। नमक हराम हा अनपार्लिमेंटरी शब्द नाहीये। महाराष्ट्राने या बाईवरती हक्कभंग आणला पाहिजे। विश्वासघातकी बाई, काय तिला कमी केलं होतं द्यायला माननीय उद्धव साहेबांनी। काल नीलम गोऱ्हे या बाहेर पडताना पत्रकारांशी त्या बोलत होत्या खाजगी की मी महामंडळाला 50 लाख दिले उषा तांबेला म्हटले। बोले लोकांनी रेकॉर्ड केलेलं आहे, मी 50 लाख रुपये देऊन माझा कार्यक्रम लावला। जरी मर्सिडीज देऊ शकते असं म्हणते तरी 50 लाख देऊ शकते। भ्रष्टाचाराच्या लक्षवेधी लावायला किती पैसे घेतात विचारा। तर नीलमताई गोऱ्हेंच्या या आरोपानंतर ठाकरेंच्या शिवसेनेतूनही आरोपांची राळ उठवण्यास सुरुवात झाली। ठाकरेंच्या शिवसेनेचे नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे यांनी तर थेट नीलम गोऱ्हे यांनी माझ्याकडून पैसे घेतल्याचा आरोप केलेला आहे। त्यांचंही वक्तव्य पाहूयात। नाशिक रोडला एक भैया भायेती म्हणून नीलमताईंचा कार्यकर्ता होता। त्या भैया भायेतींनी मला सांगितलं, भाऊ आपल्याला नीलमताईकडं तिकिटासाठी हे करायचं का? म्हटलं 100% आपल्याला प्रयत्न करायचे। तर त्यावेळेस नीलमताईकडे भैया भायेती यांनी मला नेलं आणि त्यावेळेस भैया भायेतीचं माझं आणि नीलमताईंचं बोलणं झालं आणि त्याच्यात त्यांनी सांगितलं का इतके इतके पैसे द्या, मी तुम्हाला उमेदवारी आणून देते। त्या पद्धतीने काही अमाऊंट आम्ही त्यांना पोस्ट केली। पोस्ट केल्यानंतर काही दिवसांनी अजय बोरस्ते यांना मध्य नाशिकमधून उमेदवारी भेटली आणि उमेदवारी भेटल्यानंतर गेली 15-20 दिवस झाले तर मी नीलमताईंना 1-2 फोन लावले। नीलमताईंनी काही रिप्लाय दिला नाही। त्यांनी मला सांगितलं का माणूस पाठवा आणि मी पैसे देते। मनोरेला त्यांची गाडी आली, त्यांचा ड्रायव्हर आला, त्यातून मला त्यांनी माझे पैसे दिले, पण त्या पैशामध्ये पण काही अमाऊंट कमी दिली। अशा पद्धतीने त्यांनी माझ्याकडून केलं। तर झालेला हा संपूर्ण वाद फक्त 2 शिवसेनेपर्यंत मर्यादित राहिला नाही तर शरद पवार हे साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते आणि त्यांच्याकडून नीलम गोऱ्हेंच्या या विधानावर कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाहीये आणि त्यामुळे नीलम गोऱ्हेंवरती टीका करत असताना संजय राऊतांनी शरद पवारांवरही जोरदार निशाणा साधला। या प्रकरणामध्ये शरद पवार आपली जबाबदारी नाकारू शकत नाहीत, ते सुद्धा याला जबाबदार असल्याचं संजय राऊतांचं म्हणणं आहे।
माननीय शरद पवार साहेब हा जो राजकीय चिखलफेक जी झाली आहे त्याची जबाबदारी शरद पवार साहेब सुद्धा झिडकारू शकत नाहीत. त्यांची ते ज्येष्ठ आहेत, ते पालक होते, ते स्वागताध्यक्ष होते. ज्या प्रकारचे कार्यक्रम ठरवण्यात आले आणि जी राजकीय चिखलफेक झाली ते सुद्धा तितकेच जबाबदार आहे. संमेलनाच्या अध्यक्षा तारा भवळकर यांनी सुद्धा ह्याच्यावर निषेध व्यक्त केला पाहिजे, पवार साहेबांनी निषेध केला पाहिजे. तर संजय राऊतांची आक्रमक प्रतिक्रिया आल्यानंतर शरद पवारांनी देखील संध्याकाळच्या सुमाराला पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हेंच्या या विधानाचा निषेध नोंदवला. नीलम गोऱ्हेंच्या विधानावरती शरद पवारांनी काय भूमिका मांडली आहे ती देखील पाहूयात. नीलम गोऱ्हेंनी या संबंधीचं भाष्य त्या ठिकाणी करण्याची आवश्यकता नव्हती असं माझं. जे अधिवेशन अतिशय सूट चालले, सगळ्यांचा सहभाग आहे आणि त्याच्यामध्ये नाही त्या गोष्टी करायचं काही कारण नव्हतं. त्यांनी जे सांगितलं काय कुठल्या गाडीचा उल्लेख केला असं आहे की मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या विधिमंडळात येऊन त्यांना 300 झाले असावे, 4. आणि या सगळ्या 4 टर्म कशा मिळाल्या हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती. त्यांचं जे विधान स्पष्ट सांगायचं म्हणजे मूर्ख होतं. आणि आता याच महत्त्वाच्या विषयावरती अधिक चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते अरुण सावंत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या पुण्याच्या शहर प्रमुख रेखा कोंडे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अंकुश काकडे आणि सकाळ समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवारही या चर्चासत्रामध्ये आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. आपणा सर्वांचं मी स्वागत करतो या चर्चासत्रामध्ये. आणि सुरुवात अर्थातच यावेळेला रेखा कोंडेजी मी आपल्यापासून करेल. रेखा कोंडेजी, आज ज्या प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप करण्यात आलेले होते आणि या आरोपांनंतर आज दिवसभर फक्त केवळ आणि केवळ शिवसेना या मुद्द्यावरच चर्चा झडत असल्याचं पाहायला मिळतंय. मात्र असलेले आरोप हे अतिशय गंभीर स्वरूपाचे आणि त्यानंतर सर्वसामान्य नागरिक ज्यावेळेला अशा प्रकारचं राजकारण पाहत असतील मग शिवसेना कुठलीही असू दे त्यावर विश्वास कसा ठेवायचा हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनातला आहे. रेखा कोंडे, आपण उत्तर द्याल. सर्वप्रथम आपल्या मंचावरती तुम्ही आम्हाला आमंत्रित केलं याबद्दल धन्यवाद. काल खरं तर नीलमताई गोरे यांनी साहित्य मंचावरती जे काही राजकीय विधान केली त्याचा प्रथम आम्ही निषेध करतो. कारण ज्या उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षामध्ये असताना ज्या नीलम गोरे यांना 4 वेळा विधान परिषदेवरती आमदार म्हणून त्यांना पाठवलं, कोणतीही निवडणूक न लढता कोणताही लाभ न घेता त्यांना कायम पक्ष आणि मोठमोठ्या पदांवरती पाठवलं आणि त्याच्यामुळेच खरं तर संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख झाली. ही ओळख त्यांना परंतु हल्ल्या अण्णाला त्या जागल्या नाहीत आणि त्यांनी पेटछूट आणि गंभीर असा आरोप काल दिल्ली मधल्या साहित्य संमेलनाच्या एका मंचावरती केला आणि त्याच्यामुळे खरं तर सगळ्या शिवसैनिकांना अतिशय तीव्र भावना आणि राग त्यांनी व्यक्त केला. कारण असे बेछूट आणि खोटे आरोप शिवसैनिक किंवा कुठलाही सामान्य माणूस सुद्धा सहन करणार नाही की एका पदासाठी 2 मर्सडीज नेत्यांना द्याव्या लागतात किंवा त्यांना हे अशा पद्धतीने लाच द्यावी लागते. एक प्रकारे असाच त्यांचा हा गंभीर आरोप होता. तो गंभीर आरोप आम्ही खोडून काढत आहोत. बरं रेखा कोंडेजी, तुम्ही हा गंभीर आरोप खोडून काढताय, मात्र अरुण सावंतांकडनं मला उत्तर हवंय की नीलमताईंना हे सगळं आत्ताच का सुचलं? यापूर्वी ज्यावेळेला 4 टर्म आपण कामं केलेली आहेत तर हा प्रश्न केवळ उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आपण उपस्थित करताय की संपूर्ण शिवसेनेच्या बाबतीत? अरुणजी. पहा विशालजी, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जे काय घडलं ते संपूर्ण महाराष्ट्र पाहत आहे. आता कार्यक्रमाचं नावच होतं आम्ही कसे घडलो. त्या कार्यक्रमामध्ये आपण कसे कसे घडत गेलो तर त्यांची सुरुवात शिवसेनेमध्ये सर्वात जास्त वर्ष तिथे त्यांनी काढली पूर्वी, म्हणजे आताची उभाटा शिवसेना. तर तिथे जे जे काही घडत होतं त्या गोष्टी त्यांनी आता त्यांना योग्य वेळ मिळाली असेल त्यामुळे त्यांनी ती काढली असेल. बर, आता प्रश्न उरतो हे खरं आहे की खोटं आहे.
आता हा जेव्हा आपण शोध लावायचा प्रयत्न करतो की खरोखर असं घडलं आहे का, त्या ज्या बोलल्या आहेत तसं खरोखर तिकडे होत होतं का, तर आता ह्याचं संशोधन करावं लागेल. त्याचं उत्तर मी देऊ शकणार नाही. परंतु जर इतिहास आपण पाहाल गेल्या 2.5-3 वर्षांचा, तर उबाटा शिवसेना जी काही आता सध्या आहे, उबाटा हे नाव धारण करून, त्या उबाटा शिवसेनेमधले अनेक मोठमोठे नेते, जिल्हा प्रमुख, त्याच्यानंतर आमदार, खासदार, नगरसेवक सर्वच जर ते पक्ष सोडून जात असतील, तर काही ना काहीतरी त्या पक्षात बिघडलेलं आहे, एवढं नक्की मी सांगू शकेन. आता काय बिघडलंय नक्की हे आता या मोठ्या नेत्यांच्या तोंडून आपण ऐकतोच आहोत, आणि ज्याने त्याने त्याच्यामध्ये किती खरं आणि किती खोटं आहे याचं संशोधन करावं. मी त्याच्यावरती बोलणं हे योग्य ठरणार नाही. बरं, पण अंकुश काकडेजी, मी आपल्याला विचारेन आता की राजकारणी हे आपल्या कॅलिबरवरती सगळं काही मिळवतात की तुमचं पक्षाला देण्यासाठी तुम्ही किती कपेबल आहात त्याच्यावरती तुमचं कॅलिबर ठरत असतं, त्याच्यावरती तुम्हाला पदं मिळत असतात. हा विषय आज यामुळे चर्चेला आलेला आहे कारण नीलमताई गोऱ्हेंसारख्या एका ज्येष्ठ नेत्याने अशा प्रकारचं वक्तव्य करणं आणि त्यानंतर सर्वच पक्षांवरती प्रश्नचिन्ह उभं ठाकणं. अंकुश काकडेजी, आज पवार साहेबांनी, नीलमताईंनी काल जे वक्तव्य केलं त्याच्या संदर्भामध्ये आज पवार साहेबांनी त्याचा समाचार घेतलाय. नीलमताईंचं खरं म्हणलं तर ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं व्यासपीठ होतं. त्या व्यासपीठावरती येऊन कुठलंही राजकीय वक्तव्य करणं हे अपेक्षित नव्हतं. मूळ म्हणजे मी तर संयोजन समितीलाच दोष देईल की नीलमताईंचं साहित्य क्षेत्रातलं कर्तृत्व काय आणि त्यांना या साहित्य संमेलनामध्ये एका परिसंवादामध्ये बोलवण्याची आवश्यकता होती का. ठीक आहे, तो निर्णय संयोजन समितीचा होता, तो त्यांनी घेतला. आज नीलमताई जवळपास 24 वर्ष ज्यांच्यामुळे विधान परिषदेमध्ये आहेत, उपसभापती झाल्या, इतर अनेक पदं त्यांना मिळाली, त्या शिवसेनेच्या संदर्भामध्ये त्यांनी अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे अतिशय अशोभनीय आहे. आणि ते जे म्हणतात की त्या ठिकाणी पदं मिळवण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी मर्सिडीज म्हणा किंवा काही पैसे द्यावे लागत होते, मग नीलमताईंनी देखील या ठिकाणी स्पष्ट करावं की त्यांना जर का 4 टर्म त्या ठिकाणी विधान परिषद मिळाली तर त्याच्यासाठी त्यांनी पैसे दिले का, गाड्या दिल्या का, आणि जर त्या गाड्या दिल्या असतील त्या गाड्या कुठून आणल्या याचं देखील त्यांनी स्पष्टीकरण करणं आवश्यक आहे. पण बेछूट आरोप करायचे आणि आता त्यांची कदाचित मुदत संपण्याची वेळ आलेली असेल, ती मुदत पुन्हा वाढून घेण्यासाठी एकनाथ शिंदेंना खुश करावं याच्या पलीकडे त्या वक्तव्याला फारसं महत्व देणं बरोबर नाही. पण ज्यांच्यामुळे आज राजकारणामध्ये आपण आहोत, ज्यांनी आपल्याला मोठमोठी पदं दिली, त्यांच्याबद्दल अशा प्रकारचं वक्तव्य करणं याच्या इतका कृतज्ञपणा मी पाहत नाही. पुण्यामध्ये नीलमताई काम करतात. पुण्यामध्ये त्यांनी कोणती अशी एखादी सभा घ्यावी आणि त्या सभेला 50 माणसं गोळा झाली तरी मी त्यांचं कर्तृत्व समजेल. बरोबर आहे. तुम्ही ज्या प्रकाराने हा विषय आणि त्या संदर्भातील राष्ट्रवादीची भूमिका मांडताय, यावेळेला सकाळ समूहाच्या कार्यकारी संपादक शीतल पवार, मी यांच्याकडे जाईल. शीतलजी, आपण इतकी वर्ष झाले पत्रकारिता करतोय, मात्र पत्रकारिता करत असताना अशा प्रकारच्या बातम्या आणि त्यावरती चर्चा कराव्या लागणं म्हणजे राजकारण कुठल्या वेगानं वाढताना दिसतंय, कुठल्या दिशेला जाताना दिसतंय, याची आता चर्चा होणं अत्यंत आवश्यक आहे. कारण शीतलजी, व्यासपीठ होतं कुठलं, वक्ते नेमकं काय बोलून गेले आणि आपलाच पक्ष आणि पक्षात कशा प्रकारे पदं मिळवावी लागतात, मग हाच विषय थेट मर्सिडीजवरनं सुरू होतो, ते लक्षवेधीपर्यंत येऊन थांबताना दिसतो. आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते कोणत्या जोरावरती हे सगळं कार्य नेटाला नेत आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. शीतलजी, मला वाटतं की साहित्य संमेलनाच्या सुरुवातीपासूनच त्यातल्या राजकीय सहभागाबद्दल अनेक गोष्टी बोलल्या गेल्या. तर यातलं माझी भूमिका थोडी वेगळी आहे. राजकारणी काही एलियन्स नाहीयेत, ते आपल्या समाजाचा भाग आहेत. आणि आता आपण साहित्य संमेलन किंवा असा कुठलाही कार्यक्रम हा एक मंथनाचा मंच असतो. अशा वेळी आपल्या समाजाच्या लोकप्रतिनिधींना, की ज्यांच्या हातामध्ये काही ना काहीतरी निर्णय घेण्याची क्षमता आहे असं गृहीत धरलेलं असेल आपण सर्वांनी, तर त्यांना वगळून असं कुठलंही मंथन होऊ शकतं किंवा
ते त्यांना वगळूनच व्हावं हा आग्रह मला थोडासा मला पटत नाही. मला वाटतं की ते सर्वसमावेशक असावं. त्याच्यामध्ये जसं मराठी साहित्यिक किंवा त्याचे वेगवेगळे स्टेक होल्डर्स आहेत. मग प्रकाशक असतील, प्रकाशकांच्या संस्था असतील, लेखक असतील, वाचक असतील, जसं यांचा सहभाग असतो तसा पॉलिसी मेकर्सचा आणि राजकारण्यांचाही सहभाग असला तर त्यात मला काही गैर वाटत नाही. फक्त ही सगळी रचना जुळवून आणताना त्याचे मुद्दे काय आहेत, त्या मंचावर चर्चा काय होते, त्या चर्चेचे मुद्दे काय आहेत, मला वाटतं की हे सगळं जर व्यवस्थित एका चांगल्या सूत्रात बांधता आलं असतं आपल्याला मराठीच्या विकासाच्या दृष्टीने किंवा प्रकाशकांच्या दृष्टीने, पुस्तकांच्या वाढीच्या दृष्टीने, साहित्य संमेलनाच्या दृष्टीने, तर आणि काहीतरी वेगळी वैचारिक साहित्यिक चर्चा या निमित्ताने चर्चेत आली असती, विशेषतः मराठी भाषेला शीतलजी, त्या व्यासपीठावरती राजकारणाची चर्चा घडली आणि चर्चा घडवून आणण्यात आली आणि मग त्यावरून हा वाद निर्माण झाला असं म्हणायचं का? कारण शिवसेनेत काय घडतंय हे त्या साहित्य संमेलनामध्ये बोलणं आणि एका वेगळ्या वादाला तोंड फुटणं, याकडे आपण कसं पाहता शीतलजी? मला वाटतं की मी जसं म्हणाले की तुम्ही कुठल्याही म्हणजे समाजाच्या किंवा साहित्याशी निगडीत वेगवेगळ्या स्टेक होल्डर्सना आपण एकत्र आणताना काय सूत्राने एकत्र बांधतोय हे खूप महत्वाचं आहे. एखाद्या राजकारण्याचा वैयक्तिक प्रवास मांडण्यासाठीची ती जागा होती का? मग किमान ज्या राजकारण्यांनी आत्मचरित्र लिहिलेली आहेत स्वतःची किंवा स्वतःच्या कामावर काही साहित्य क्रिएट केलेलं आहे, अशा लोकप्रतिनिधींना किंवा अशा राजकारण्यांना बोलून खरंच खूप चांगली चर्चा त्या निमित्ताने घडवून आणता आली असती की जी मराठीमध्ये आणि साहित्यामध्ये योगदान देणारी घडली असती. पण खेदाने तसं न होता पूर्ण वेगळ्या पद्धतीचं एक सत्र आणि त्यामध्ये मग उपस्थित असलेल्यांनी केलेलं वक्तव्य आणि त्यातनं मला वाटतं की त्या साहित्य संमेलनामध्ये आलेले इतर वक्ते असतील किंवा इतर जे सेशन्स होते त्यातले जे मुद्दे होते ते सगळं राहिलं बाजूला आणि सगळी चर्चा फक्त शिवसेनेभोवती एकवटून राहिलेली आहे. आणि कसं असतं ना की आता नीलमताईंनी हा जो काही त्यांच्या ज्या वक्तव्या त्या जे काही बोलून गेल्या त्या निमित्ताने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षालाही एक प्रकारे एक स्पेस क्रिएट करता येते ह्या मुद्द्यावरनं. पण शेवटी राजकारणामध्ये आत्ताच्या माध्यमांच्या जी काही स्पेस आणि गती आपल्या याच्यामध्ये स्वतःची एक जागा क्रिएट करायची. बट असं होतं ना की एनी पब्लिसिटी इज पब्लिसिटी ह्या सूत्रामध्ये मग टीका झाली तर उलट ती पब्लिसिटीची स्पेस वाढते का असंच कुठेतरी मला वाटतं की ह्या एकूण मुद्द्यावरून होतंय. खरं तर आत्मचिंतनाचा मुद्दा आहे, फक्त ह्या शिवसेनेसाठी किंवा त्या शिवसेनेसाठी नाही तर प्रत्येक राजकीय पक्षासाठी हा आत्मचिंतनाचा मुद्दा बनायला पाहिजे. की मगाशी जसं अंकुश अण्णा म्हणाले की नीलमताईंच्या सभेला 50 लोक पुण्यामध्ये जमतील का नाही हे त्यांच्या समोरचा प्रश्नचिन्ह आहे. पण मग फक्त सभेला लोक जमतील का नाही हा एकमेव निकष आहे का एखाद्या राजकारण्याची कुवत ठरवण्याचा? तो नसेल तर मग राजकारण्याची कुवत ठरवण्याचे पक्षांचे निकष काय? शेवटी हा मानवी व्यवहार आहे. मला एखादी व्यक्ती आवडते नाही आवडते, भारतीय जनता पक्षासारख्या पक्षामध्ये त्यांचे संघटनेचे काही निकष ठरलेले आहेत, काँग्रेसमध्ये काही निकष ठरलेले आहेत, पण इतर पक्षांचं काय? विशेषतः जेव्हा एखाद्या व्यक्तीभोवती किंवा एखाद्या कुटुंबाभोवती ज्या पक्षांची रचना आहे तिथे आपण काय निकष लावतोय? मला वाटतं की चर्चाच करायची असेल तर मग भरपूर सारे मुद्दे आहेत की ज्याच्यावर खूप चांगली हेल्दी चर्चा. बरोबर आहे, ते मला या निमित्ताने अधोरेखित करावं. बरोबर आहे शीतलजी, आपण आपली एक पत्रकार म्हणून बाजू मांडलेलीच आहे. त्या ठिकाणी मात्र रेखा कोंडे यांच्यासाठी मला पुढचा प्रश्न असेल. शिवसैनिक तर अनेक वेळेला कुठल्याही प्रकारची वक्तव्य झाल्यानंतर चांगलेच आक्रमक होताना दिसून येत असतात, मात्र आज तर तुमच्या श्रेष्ठ नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलेलं आहे. रेखा कोंडे, आत्ताच मगाशी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे अंकुश अण्णा काकडे यांनी याच्यावरती समर्पक उत्तर दिलेलं आहे आणि त्यात त्यांनी बऱ्यापैकी या गोष्टीचं विश्लेषण केलेलं आहे. याच्यामध्ये मला एक मुद्दा नमूद करायचा वाटेल की खरोखरच केवळ आता एकनाथ शिंदेंना त्यांच्या नेत्यांना खुश करण्यासाठी किंवा अजून मोठ्या पदाची त्यांना लालसा असल्यामुळे त्यांनी खरोखर हा बेछूट आरोप माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावरती केला. कारण अशी काही वक्तव्य केल्यावरती मीडिया ती वक्तव्य उचलून धरते, त्याच्यातून प्रसिद्धी मिळते. कारण जसं त्यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना सोडल्यावरती त्यांना तसा कुठलाही प्लॅटफॉर्म, प्रसिद्धीचा प्लॅटफॉर्म मिळाला नाही. त्याच्यामुळे त्यांनी खरोखर लोकांचं आणि मीडियाचं लक्ष वेधून घेण्यासाठी केलेलं हे फुटकळ वक्तव्य होतं. आणि शिवसैनिक अशा गोष्टींवरती पेटून उठतात कारण नीलम गोरे यांना
खूप जवळून शिवसैनिकांनी पाहिलेला आहे. त्यांचा वाईट अनुभव सर्व शिवसैनिकांनी घेतलेला आहे. त्यांनी कशा पद्धतीने शिवसैनिकांना त्रास दिलेला आहे, मग ते पद असो, त्याच्यानंतर इलेक्शनचं तिकीट असो, सगळ्यामध्येच त्यांनी सामान्य कार्यकर्त्याला वेठीस धरलेलं आहे. याच्यामुळे आलेल्या या भावना होत्या. आणि कालच तुम्ही पाहिलं असेल उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून किती मोठ्या प्रमाणात तीव्र पद्धतीने महिलांनी आंदोलन केलं. बरोबर आहे रेखाताई, तुम्ही आंदोलन करता, मात्र अरुण सावंतांना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. अरुणजी, रेखा कोंडे यांनी त्यांच्या पक्षाची तर बाजू मांडून सांगितली सुद्धा, मात्र आजपर्यंत जर शिवसेनेत कुणाकुणाला पदं मिळालेली असतील तर त्या सगळ्यांच्या पदावरती प्रश्नचिन्ह उपस्थित राहतं की त्यांना कॅलिबरवरती हे सगळं मिळालेलं आहे की झालेल्या या मानवी व्यवहारामुळे त्यांना आतापर्यंतची बढती आणि मिळालेली कामं किंवा पदं होती. अरुणजी. विशालजी, मी मगाशीच सांगितलं आपल्याला की कोणी काय दिलं आणि कोणी काय घेतलं हा ज्याचा त्याचा प्रश्न त्या दोन व्यक्तीच सांगू शकतील की मी या फलाना व्यक्तीकडून बैलगाडी घेतली की मर्सिडीजची गाडी घेतली, ते व्यक्ती सांगू शकतात. परंतु एक मात्र खरं आहे, सध्या राजकारणामध्ये जर आपण पाहाल तर अशा बेछूट आरोपांचं पेव मात्र नक्कीच फुटलेलं आहे. आणि याची सुरुवात उभाटा शिवसेनेने केली. आपणास जर ठाऊक असेल तर ज्यावेळेस 2.5 वर्षांपूर्वी महायुती सरकार बनलं, आदरणीय त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांनी मूळ ती उभाटा शिवसेनेकडून ते इकडे आले मूळ शिवसेनेला घेऊन. त्याच्यानंतर आपण पाहिलं असेल की जो तो उठायचा आणि 50 ओके सब कुछ ओके असे खोटे आरोप करायचा. कोर्टात जेव्हा यांना विचारलं गेलं तेव्हा यांचे नेते जे कोर्टामध्ये हजर राहिले होते, सुनील प्रभू, त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की हे सर्व आरोप बेछूट होते. पण मग खोकेंना मर्सिडीजचं हे प्रत्युत्तर समजायचं का अरुणजी? काय म्हणालात? खोक्यांच्या आरोपांवरती मर्सिडीजचा उतारा समजायचा का? नाही, मी तेच सांगतोय, उतारा समजा किंवा इलाज दुसरा समजा काही, परंतु जे उभाटा शिवसेनेमध्ये घडतंय, जे घडल्यामुळे अख्खीच्या अख्खी जवळजवळ 95% शिवसेना तिकडची फुटते आणि एकनाथ शिंदेजी यांच्या मागे उभी राहते, म्हणजे नक्कीच काहीतरी तिथे घडत होतं. हे जगजाहीर आहे, हे सांगायला कुणा ज्योतिषाची गरज भासणार नाही. बरं, पण पांडे यांनी आम्हाला देखील एक प्रतिक्रिया दिलेली होती. पांडेंचं म्हणणं होतं की नीलमताई गोऱ्हेंनी देखील आपल्याकडून पैसे घेतलेले होते. तिकीट वाटपासंदर्भात झालेला व्यवहार याविषयी देखील ते आज खुलून बोलताना दिसून आले. त्यामुळे खरोखर मी जो प्रश्न तुम्हाला पुन्हा एकदा विचारतोय अरुणजी, सगळं काही तुमच्या क्षमतेवरती मिळतं की देण्या घेण्याच्या क्षमतेवरती मिळतं? विशालजी, आताची जी काही मूळ शिवसेना एकनाथ शिंदेजी यांच्या पाठीमागे आहे त्या शिवसेनेचं जर आपण विचारत असाल तर तिथे कर्तृत्वावरती सगळं काही सध्या तरी मिळत आहे. पुढचं मला माहित नाही. आणि जी उरलेली शिवसेना आहे 5%, तिच्यामध्ये काय मिळते आणि काय नाही हे आता 2 दिवसापासून आपण ऐकतोच आहोत. आता जे काही आरोप जे कोणी करतायत त्याच्यामध्ये अंबादास दानवे घ्या, वसंत मोरे घ्या, सुषमा अंधारे घ्या, राऊत घ्या किंवा हे विनायक पांडे घ्या, जेव्हा आता समोरच्याने सत्य सांगायचा प्रयत्न केलाय तेव्हा ते समोरून दुसऱ्या आरोपांची फैऱ्या झाडत आहेत, तेव्हा कसा त्यांच्यावरती विश्वास ठेवायचा? अगोदर ते असं का नाही म्हणाले? संजय राऊत अगोदर या विषयावरती का नाही बोलले? सुषमा राऊत का नाही बोलले? किंवा हा पांडे कोण आहे तो अगोदर का नाही बोलला? आता ज्यावेळेस सत्य परिस्थिती निलिमाताई गोरे सांगायला लागल्या त्याबरोबर ते तिथून आरोपाच्या फैरी झाडायला लागल्या आहेत. तेव्हा जनता ओळखते की जेव्हा सर्वच्या सर्व सोडून जातात तेव्हा काहीतरी तिकडे चुकत असतं, म्हणून सोडून जात असतात. यापेक्षा जास्त आणखीन काही. बरं अरुणजी, तुमचा मुद्दा लक्षात आला. रेखा कोंडेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे. 4 टर्म जर त्या ठिकाणी आमदारकी मिळालेली असेल तर कुठकुठले व्यवहार झालेले असावेत आणि कुठल्या व्यवहारांच्या विरोधामध्ये हे सगळं काही मिळालं असेल? कारण 2 मर्सिडीज दिल्या तर मात्र 1 पद मिळतं, तर मग रेखा कोंडेची 4 टर्मची किंमत काय? 4 टर्मची किंमत ही माझ्या मते जर नीलमताई म्हणतायत की एका पदासाठी 2 मर्सिडीज, तर अशा पद्धतीने त्यांनी आतापर्यंत 8 मर्सिडीज द्यायला हव्या होत्या आणि मग दिल्या असतील तर त्याच्या पावत्या त्यांनी मीडिया समोर सादर कराव्यात. आणि याच्यानंतरही पुढे जाऊन मी सांगेल की लगेच संध्याकाळी त्यांनी त्यांचा शब्द बदलला आणि त्या मीडिया समोर असं म्हणाल्या की हे माझ्या बाबतीत नाही घडलं, हे इतरांच्या बाबतीत घडलं, ते मी बोलती आहे. म्हणजे त्यांनी लगेचच त्याच्यावरती सारवासारव केली आणि त्यांचा बोलण्याचा रोख आणि त्यांचा सगळा एकूणच जो काही रोख होता तो एकदम मवाळ झाला. तर ते होण्यामागचं कारण काय, तर त्यांनाही लक्षात आलं की अरे आपण हे बोलून चूक केलेली आहे.
बरं, त्यांना त्यांची चूक लक्षात आली असं आपण म्हणता, मात्र देवाणघेवाण अशा पद्धतीने कुठलीही देवाणघेवाण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये होत नाही. अक्षरशः रिक्षावाला असेल, अगदी रस्त्यावरती भाजी विकणारा असेल, अशी माणसं उद्धव बाळासाहेब ठाकरे गटामध्ये नगरसेवक झाली, आमदार झाली. मग तेव्हा त्या लोकांकडे काय होतं द्यायला, पण ते आज झाले ना मोठे, हे का बरं विसरता आहात? पण अंकुश काकडेंना मला पुढचा प्रश्न करायचा आहे की या सर्व घडामोडींमुळे, एकमेकांवरती होणाऱ्या आरोप प्रत्यारोपांमुळे सगळेच राजकारणी संशयाच्या भोवऱ्यात यायला सुरुवात झालेली आहे आणि मतदार तेवढे सक्षम असतात, ते जाणून असतात. मात्र ज्यावेळेला सर्वच राजकारण्यांवरती अशा प्रकारचं प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जातं त्यावेळेला तुमच्या सगळ्यांच्याच म्हणजे सर्वच राजकारण्यांच्या व्यवहारतेवरती प्रश्नचिन्ह उपस्थित होतं आणि दुसरीकडे तुमच्यावरती कितपत विश्वास ठेवायचा हा प्रश्न निश्चित त्यांच्या मनातही असेल. अंकुशजी, विशाल, आपण म्हणतो ते खरं आहे की एखादी व्यक्ती अशा प्रकारचं काहीतरी चुकीचं वक्तव्य करते ज्याला कुठल्याही प्रकारचा आधार नसतो आणि त्या वक्तव्यामुळे जर शिवसेनेमध्ये असं आहे तर इतर पक्षामध्ये देखील असंच चालू आहे की काय, अशा प्रकारची शंका सर्वसामान्य नागरिकांमध्ये आली तर त्याच्यामध्ये काही चूक नाही. बरोबर. पण या ठिकाणी स्वतः निलमताईंच्या बाबतीमध्ये सांगितलं जातं, आपणच आपल्या चॅनलवरती दाखवलं, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडे जे शिवसेनेचे अतिशय जुने कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, त्यांनी अनेकेला महानगरपालिका निवडणुकीतून निवडून आलेले आहेत, त्यांनी सांगितलं की एका कामासाठी निलमताईंनी त्यांच्याकडनं पैसे मागितले, पैसे घेतले. हे अशी अनेक उदाहरणं आहेत. आमदार फंडाचा पैसा कुठे खर्च केला याचा हिशोब जर का निलमताईंनी दिला तर त्यांनी ज्या ज्या ठिकाणी तो पैसा खर्च केला त्याच्या पाठीमागे काय काय गुड होतं हे सर्वसामान्यांना समजेल, आपल्याला देखील समजेल. बरोबर आहे. त्यामुळे आमदार फंडामध्ये मिळालेला कोटा, आमदारचा कोटा कुठे खर्च केला, सर्वसामान्यांसाठी केला का, कोणत्या झोपडपट्टीसाठी केला का, कुठे रस्त्यासाठी केला का, असं त्यांच्याकडनं आपल्याला पाहायला मिळत नाही. नको त्या ठिकाणी, ज्या ठिकाणी कुठे काहीतरी देवाणघेवाण झाली असेल त्या ठिकाणी त्यांचा पैसा खर्च केलाय. त्यामुळे त्या काचेच्या घरामध्ये बसल्यात आणि त्यांनी आपल्या पक्ष नेतृत्वावरती अशा प्रकारची टीका करणं हे अतिशय अशोभनीय आहे. अर्थात निलमताईंचा स्वभाव तसा आहे ज्याला आपण मराठीमध्ये लाळघोटेपणा म्हणतो, तशा प्रकारचा स्वभाव निलमताईंचा आहे. त्यामुळे पवार साहेबांनी जे म्हणलं की हा मूर्खपणा आहे, याच्या पलीकडे आणखी काही कोणी वक्तव्य करावं माझ्यासारखेने हे मला योग्य वाटत नाही. पवार साहेबांनी 2 शब्दांमध्ये त्यांचं वर्णन केलेलं आहे. बरोबर आहे. आता यापुढे तरी त्या शहाण्या होतील अशी आपण अपेक्षा करूया. बरोबर आहे. तुमची अपेक्षा जी आहे ती पुढच्या काळात कशा प्रकारे सत्यात उतरते ते पाहूयात. मात्र शीतल पवारजी, देवेंद्रजी फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांना त्यावरती बोलावं लागतं. त्याचबरोबर स्वागताध्यक्ष असलेल्या ज्येष्ठ नेते शरदचंद्रजी पवार यांना देखील या वक्तव्याची दखल घ्यावी लागते आणि त्या संदर्भातली पत्रकार परिषद घ्यावी लागते. त्यामुळे गंभीरतेने हा विषय निश्चितच घेतला गेलेला असेल. मात्र याचे पुढचे परिणाम काय असू शकतात, पुढच्या काळात हे जे पूर्ण वक्तव्य होतं त्याचा काय अर्थ घेतला जाऊ शकतो आणि याच घडामोडी कुठल्या दिशेला जाऊ शकतात असं आपल्याला वाटतं. शीतलजी, मला वाटतं की राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आणि संमेलनाच्या स्वागताध्यक्ष शरद पवार यांना त्याच्यावर वक्तव्य व्हावं लागलं, कारण नीलम गोरेंच्या त्या वक्तव्यावर आलेल्या प्रतिक्रिया, त्याच्यानंतर जी काही राजकीय चर्चा किंवा चिखलफेक झाली त्याच्यावर जर बोललो नाही तर बऱ्याच वेळा न व्यक्त होणं किंवा प्रतिक्रिया न देणं ही कधी कधी त्याला एक मूकसंमती समजली जाते. त्यामुळे त्या दोघांनीही आपापली या संपूर्ण प्रक्रियेबद्दलची बाजू मांडली असावी किंवा मांडली आहे आणि त्यांची भूमिका त्यांनी आता आपल्या समोर सादर केलेली आहे. दुसरं, या निमित्ताने याचे परिणाम काय होतील, म्हणजे मगाशी कोंडेताईंच्या आणि अण्णांच्या पण बोलण्यात जे मुद्दे आले की या निमित्ताने राजकारणांवर चिखलफेक होते, पण ही चिखलफेक कोण करतंय, म्हणजे राजकारणातलाच एक गट राजकारणातल्या दुसऱ्या गटावर आता चिखलफेक करतोय. आणि हे आता नाही तर गेले 2-2.5 वर्ष किंवा त्याहून जास्त काळ महाराष्ट्र हेच बघतोय.
मुद्दे आता अधिवेशन आहे, विधिमंडळाचं अर्थ अधिवेशन आपण लवकरच सामोरे जाणार आहोत महाराष्ट्र म्हणून. कितीतरी मुद्दे आहेत. साहित्य संमेलनाचाच विषय असेल तर भाषेचा मुद्दा होता. भाषेच्या विकासाचा मुद्दा होता, साहित्याच्या विकासाचा मुद्दा होता. भरपूर सारे मुद्दे आहेत. मग ते सत्तेतल्या पक्षासाठी असतील किंवा विरोधातल्या पक्षासाठी असतील. जर आपण मुद्द्यांवर राजकारण करायचं ठरवलं तर कदाचित अशा व्यक्तिगत पातळीवर आरोप करण्याची वेळ कुठल्याही व्यक्तीवर किंवा पक्षावर आली नसती. त्यामुळे मला वाटतं की कुठेतरी पॉज घेऊन आपण सगळ्यांनी महाराष्ट्राच्या विकासाच्या दिशेने किंवा भाषेच्या विकासाच्या दिशेने ही चर्चा नेली तर त्याच्यात आपल्या सगळ्यांचं भलं असेल. त्या चिखलफेकीतनं दुसरं काही मिळणार नाही. ज्या मुलाखती दरम्यान ही राजकीय चिखलफेक झाली, त्या मुलाखती दरम्यान ज्या निलमताई कायम निंदा करंदीकरांचा वारसा सांगतात, म्हणजे त्यांच्याच आयुष्यावर प्रश्न विचारायचे होते तर कदाचित ती मुलाखत खूप वेगळ्या पद्धतीनेही घेता आली असती आणि हे सगळं टाळता आलं असतं. मला वाटतं की आता त्या काय बोलून गेल्या आहेत, त्याच्यानंतर इतर नेते काय बोललेत, ही चर्चा आज पांडेजी बोललेत, उद्या आणि कोणीतरी बोलेल, ती एंडलेस चर्चा आहे. त्याला कुठेतरी पूर्णविराम देऊन त्याच्या मुळाशी जाऊन त्या मुळातल्या अडचणीला किंवा प्रश्नाला नष्ट केलं तर हे सगळं टाळता येईल येत्या काळामध्ये आणि काहीतरी बरी चर्चा, समाजहिताची चर्चा या दिशेने आपल्याला सगळ्यांना जाता येईल. बरोबर आहे. मात्र राजकारणाचा जर चिखल झालेला असेल आणि ही चिखलफेक एकमेकांवरती करत राजकारणाचा चिखल किती खोलवर रुतलेला आहे. अरुण सावंतजी, राजकारणाचा चिखल झालाय का? चिखल झाला असेल तर एकमेकांवरती शिंतोडे उडवून नेमकी कुणाची प्रतिमा मलिन होताना दिसून येते? अरुणजी. विशालजी पहा, राजकीय जीवनामध्ये प्रत्येक राजकीय नेत्यांवरती, मग तो निष्कलंक जरी असला तरी संजय राऊत यांच्यासारखे नेते आणि प्रवक्ते हे चिखलफेक हे नेहमीच करत असतात. बरं. परंतु ज्याच्यावर चिखलफेक होते त्या व्यक्तीने सुद्धा स्वतःचं आत्मपरीक्षण केलं पाहिजे की माझ्यावरती सततची चिखलफेक का होत आहे, त्याच्या मागे काही कारणं दडली आहेत का, याचा अभ्यास करून त्याने सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि चिखलफेक होत आहे म्हणून काही घाबरण्याचं सुद्धा कारण नसतं जर ती व्यक्ती स्वच्छ असेल तर. एवढंच मी या क्षणी आपल्याला सांगेन. रेखा कोंडेजी, कुणाला आत्मपरीक्षणाची सर्वाधिक गरज आहे? सर्वाधिक आत्मपरीक्षण जे खोटे बिनबुडाचे आरोप करतात त्यांना आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आपण काय होतो आणि आपण नंतर काय झालो याचं सुद्धा आत्मचरित्र त्यांनी स्वतः वाचलं पाहिजे. की ज्या नीलमताई एका पीएमटीनी साध्या डिस्पेन्सरीमध्ये नोकरी करत होत्या, त्या एका चळवळीतून यांनी त्यांना उभं आणि आज सर्वोच्च पदावरती नेऊन ठेवलं. तर खरी गरज आहे आत्मचिंतन करण्याची गरज आहे नीलमताई गोरे यांना. बरं, अंकुश काकडेजी, तुम्ही कुठल्याही संस्थेत कार्यरत असा, एखाद्या पक्षात कार्यरत असा, तुम्ही आधी काय होतात आणि आता काय घडला आहात, त्यामागे तुमच्या पाठीशी उभं राहणारी संस्था असेल, पक्ष असेल, ती अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येत असतं. मात्र याचा सगळ्यांनाच आता विसर पडलेला आहे राजकारणामध्ये, असं समजायचं का? तुम्ही म्हणालात विशाल, ते एकदम खरं आहे की आपण काय होतो, काय झालो, कुठवर आलोय याचा मंडळी विचार करत नाही. स्वार्थासाठी किंवा जर का आपण काही चुकीची कामं केली असतील तर त्याच्यावरती पांघरून घालण्यासाठी कुठं ना कुठेतरी आसरा घेतला गेला पाहिजे, अशा प्रकारची भूमिका घेऊन गेल्या 2.5-3 वर्षांमध्ये अनेक नेते मंडळी इकडे तिकडे जात आहेत. शीतल पवार म्हणायला ते खरं आहे की जर राजकारण स्वच्छ करायचं असेल तर सर्वच राजकीय पक्षांनी, त्याच्यामध्ये मी माझा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार बाजूला काढत नाही, सगळ्याच पक्षांनी स्वतःच्या पक्षामध्ये सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. अशा पक्ष नेतृत्वाने देखील कुठेतरी आपल्या कार्यकर्त्यांवरती, नेत्यांवरती एक अंकुश ठेवला पाहिजे की ते कुठं चुकीचं काम करत नाहीत की नाही. पण दुर्दैवाने तसं होत नाही आणि त्याची सुरुवात गेल्या 2.5-3 वर्षापासून पक्ष फोड्यापासून झाली. एन प्रकारे सत्ता मिळवायची आणि ती सत्ता मिळवत असताना मग काय कशा घटना घडलेल्या आहेत याचे आम्ही साक्षीदार आहोत. हे साक्षीदार होत असताना ज्या अनेक मंडळी आज जी कोणी स्वच्छ माणसं आहेत, ज्यांनी राजकारणामध्ये भ्रष्टाचार केला नाही, त्यांच्या अंगावरती कुठे शिंतोडे पडलेले नाहीत, अशी मंडळी आहे त्या ठिकाणी राहतात. ज्यांच्यामुळे आपण पुढे आलेलो आहोत, की ज्यांच्यामुळे आपण आहोत, ज्यांच्यामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळाली, त्यांना ते सोडून जात नाही. परंतु जे 2 नंबरचे धंदे करतात, गुन्हेगारी स्वरूपामध्ये आहेत, की ज्यांना सरकारचं संरक्षण पाहिजे,
कुठेतरी आपल्याला एरोडेची किंवा तिहार जेलची वारी लागू नये याच्यासाठी ही जी मंडळी करतात आणि त्याच्यामुळे सर्वच पक्षामध्ये राजकारण गढूळ होत चाललेलं आहे. बरोबर आहे, सर्वच पक्षांनी राजकारण याच्यामध्ये गढूळ तर होतच आहे, मात्र आता सुरू असलेली चिखलफेक ही त्यापेक्षा घातक आहे. शीतल पवारांना मला पुढचा प्रश्न आहे, तो म्हणजे शीतलजी, जसजसं आपण आधुनिकीकरणाचा कास धरलेली आहे आणि त्या दृष्टीने आपण सगळेजण काम करत असतो, 24 तास आपण कुठे ना कुठे नोंदवले जात असतो. प्रसारमाध्यमं आहेत, सोशल मीडिया आहे, आपण काय बोलतोय याचं डॉक्युमेंटेशन होताना जात असतं. पुढच्या पिढीपर्यंत आपण कुठल्या प्रकारचं महाराष्ट्राचं, पुरोगामी महाराष्ट्राचं राजकारण नेऊन ठेवतोय, कुठल्या व्यासपीठावरती कुठली सशक्त चर्चा होणं गरजेचं असताना त्या व्यासपीठावरून आलेली ही काळी बाजू राजकारणाची आपण काय देऊन जातोय पुढच्या पिढीला, याचा सारासार विचार आत्ता होणं गरजेचं आहे का, विचार मंथन होणं गरजेचं आहे का? शीतलजी. नक्कीच सर्व संघाने विचार व्हायला पाहिजे, कारण आता मला वाटतं की उपलब्ध झालेला प्रत्येक मंच, मग तो माध्यमांचा असेल, साहित्याचा असेल किंवा राजकारणाचा असेल, खेळाचा असेल, म्हणजे अगदी थोड्या दिवसांपूर्वी आपण कुस्तीतलंही राजकारण अनुभवलंय, तर प्रत्येक मंचाचा उपयोग हा फक्त आणि फक्त एकमेकांवर आरोप आणि प्रत्यारोप याच्या पलीकडे आपण जात नाही होत. आणि मला वाटतं की महाराष्ट्र पुरोगामी होता का नाही होता किंवा आपल्याला कुठल्या विचाराच्या दिशेने महाराष्ट्राचा प्रवास घडायचा आहे हा प्रचंड स्वतंत्र चर्चेचा विषय, पण किमान एक चांगलं सुसह्य राहू शकू, सगळ्यांच्या विचारांना सर्वसमावेशक जागा असेल अशा राज्याचं जर आपल्याला पुढच्या 50-100 वर्षाचं स्वप्न पाहायचं असेल तर आपण हा काही सध्या जो आरोप प्रत्यारोपांचा कम्फर्ट झोन स्वतःभोवती आखून घेतलाय हा मोडून त्याच्या पलीकडे आपल्याला आपल्या राजकीय सामाजिक परिघाचा, आपल्याला उपलब्ध असलेल्या मंचांचा आणि त्या दृष्टीने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करायला लागेल आणि त्या दृष्टीने आपल्याला उपलब्ध असलेला प्रत्येक मंच वापरून घ्यायला लागेल. म्हणजे उदाहरणार्थ धोरणात्मक चर्चेसाठी जर मी एखाद्या राजकारणाला बोलवलं असेल तर मी तिथं धोरणांवरच चर्चा केली पाहिजे, न की फक्त माझा टीआरपी किंवा माझ्या चॅनलच्या हिट्स वाढवण्यासाठी मी काहीतरी ओढून ताणून राजकीय प्रश्न विचारले पाहिजे. मला वाटतं हे भान आपण सगळ्यांनी राखण्याची गरज आहे. आणि नीलमताईंच्या निमित्ताने फक्त एक मुद्दा मला ऍड करावा असा वाटतो की त्यांच्या कुठल्याही वक्तव्याचं आज समर्थन नाही, पण ज्या पक्षाने त्यांना 4 वेळा संधी दिली, ती 4 वेळा संधी देताना तुम्ही काय विचार केला होता हाही विचार कुठेतरी त्या पक्षाने केला पाहिजे. आज त्यांना अगदी नालायक नाकर्त ठरवताना आपण जवळपास त्यांच्या राजकारणाची 20 ते 25 वर्ष नव्हे त्याहून अधिक काळ घडवलेला आहे. त्यांनी विधिमंडळातलं सर्वोच्च पद भूषवलेलं आहे. अशा वेळी अचानक एखाद्या प्रसंगामुळे आपण ठरवून टाकायचं की ती व्यक्ती नालायक आहे आणि त्यांना हे करण्याचा काही अधिकार नाही. माहित नाही, मला वाटतं की आपला प्रचंड वैचारिक गोंधळ व्हायला लागलाय आपल्या बदललेल्या राजकीय भूमिकांमुळे आणि राजकारणाला अगदी काळं किंवा पांढरं असं ठरवण्याची आपल्याला प्रचंड घाई झालेली आहे. बरोबर. मला वाटतं की कायम ते ग्रे पाच असतात, सामाजिक जीवनात असतात, तसेच ते राजकीय जीवनात पण असतात. तर कुठेतरी या सगळ्याला एक वाव देऊन एका बऱ्या सामाजिक जीवनाच्या दिशेने जाण्यासाठीचा प्रयत्न करूयात आणि त्याच दृष्टीने हे सगळे आपल्याला उपलब्ध असलेले मंच वापरण्याचा आपण प्रयत्न करायला. बरोबर आहे. वैचारिक गोंधळाचा परिपाक पुढच्या काळात काय असेल ते पाहूच. हा अंकुशजी बोला. शीतलताईने एक अतिशय महत्वाचा मुद्दा अधोरेखित केलाय की आपण कोणते प्रश्न विचारले पाहिजेत, आपण कोणत्या व्यासपीठावरती आहोत याचं भान देखील मुलाखतकारांनी घेतलं पाहिजे. निश्चितच अतिशय महत्वाचा प्रश्न. हा धडा खरं तर सगळ्यांसाठीच आहे, माध्यमांसाठी आहे, त्या मंचाच्या आयोजकांसाठी आहे आणि त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या राजकारणी मंडळींसाठी देखील आहे. मात्र अरुण सावंतजी, उद्धव बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना प्रचंड आक्रमक असल्याचं आपण पाहिलं, मात्र तितक्याच आक्रमकपणे आपण नीलमताई गोऱ्हे यांची पाठराखण करणार आहात का? शिंदे गटाची पुढची भूमिका काय असेल? शिंदेंच्या शिवसेनेची पुढची भूमिका काय? विशालजी पहा, एखाद्या व्यक्तीचं चुकलंय आणि ती आमच्या पक्षात आहे म्हणून तिची पाठराखण आम्ही करणार असं मुळीच आपण समजू नका. बरं, आपण सत्य शोधण्याचा प्रयत्न करा. जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीवर आरोप करते त्याच्यातलं सत्य काय शोधता आलं पाहिजे. एखाद्या नेत्याने मला 4 वेळा आमदार बनवलं म्हणजे 20 वर्ष, बरोबर, म्हणून त्याच्या काळ्या ज्या काही बाजू आहेत त्याने जे काही चुकीच्या गोष्टी केल्या त्याच्यावरती मी पांघरून घातलं पाहिजे. कारण मला त्यांनी 4 वेळा आमदार केलं, विधान परिषदेवर पाठवलं, हे सुद्धा चुकीचं आहे. सत्य शोधा म्हणजे तुम्हाला कळेल की या आपल्या निलिमाताई गोरे ज्या बोलल्या आहेत त्याच्यामध्ये तथ्य आहे
की नाही हे महाराष्ट्राची जनता हे सर्व ओळखते, आपण सांगायची गरज नाही. बरोबर आहे. सत्य काय ते येणारा काळ ठरवेलच आणि समोर येईलही. धन्यवाद अरुण सावंतजी, रेखा कोंडेजी, अंकुश काकडेजी आणि शीतल पवारजी, तुम्ही आमच्या या चर्चासत्रात आमच्याबरोबर जोडला गेलात त्यासाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.